मित्र हो, मी जय किसन शिंदे। आज आपण आपल्या शेतामध्ये आपल्या फळबागेची खोडाची पेस्टिंग करायची, खोडाची काळजी कशी घ्यायची त्या विषयावर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत। तर शेतकरी मित्र हो, सर्वप्रथम सर्वांना पुढील वर्ष जे फळबागेचं चांगलं जावो, तर शेतकरी मित्रांनो जे येणारा जो हंगाम आहे, आज नोव्हेंबर चालू आहे आणि आपल्याला आपल्या बागा तानावर सोडायचा आहे। डाळिंब असेल, मोसंबी असेल व इतर फळबाग असेल, तर फळबागेला सगळ्यात मोठा धोका तो तिच्या खोडाला असतो आणि खोडावरचा धोकानंतर तो त्या खोडातून आपल्या झाडावर जातो आणि असे आपले झाडं हे मरतात आणि त्या खोडाला खूप सारे प्रॉब्लेम होतात। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या खोडावर काळजी कशी, आपल्याला आपल्या बागा ह्या तानावर सोडायच्या आहे। तर ताण सोडताना सर्वप्रथम आपण आपल्या खोडांना पेस्ट लावणे हे खूप गरजेचे आहे। तर पेस्टमध्ये जर बघितलं आपण, तर हे रेडीमेड पेस्ट येतं आणि दुसरं जे हे, तर हे पण बोर्डो पेस्ट आहे, हे पण रेडीमेड आहे। आणि ह्यामध्ये एक आणखीन आपण घरगुती जो पेस्ट बनवणार आहेत, तर तो 1% बोर्डो हा सगळ्यात चांगला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पेस्ट करणं ही खूप गरजेचं आहे। तर सर्वप्रथम आपण ह्या बोर्ड पेस्टपेक्षा ह्या दोन्ही निवड करू। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे बोर्ड पेस्ट घेतलं आहे, तर यापैकी कोणतंही घेऊ शकतो आणि 1% बोर्ड जर तुम्हाला घरी बनवता आला तर तो खूप छान आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे बोर्ड पेस्ट घ्यायचं आहे। हे झालं टील आणि हे सुपर कॉन्फ्युटर, जेणेकरून हे एक कीटकनाशक आहे। तर याचा उपयोग आपल्याला आपल्या शेतीमध्ये हे खूप दिवस काम करतं शेतकरी मित्र हो। याला जवळजवळ हे एक 60 ते 70 दिवस त्याचा पॉवर आहे आणि हे खोडामध्ये असतं। यालासुद्धा आपला अर्धा ml घ्यायचा आहे। तर हे पेस्टिंगसाठी जर अर्धा ml घेतलं तर याचा रिझल्ट खूप जबरदस्त येतो। तर पेस्टिंगमध्ये टिल्ट आणि सुपर कॉन्फ्युटर हे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर परत कवचसारखं बुरशीनाशक जर घेता आलं, कवच असेल, तुमचं रोडोमिल असेल, अशा प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला पेस्टिंगमध्ये घ्यायचं आहे। तर हे छोटे छोटे पॅकेट आहे शेतकरी मित्रांनो। तर असे जसे आपल्याला ज्या पद्धतीने लागतील तर त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो। तर हे आपण आता घेतलेलं आहे आणि याला काडीनं एक ढवळून घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपल्या खोडाला पेस्ट करणं हे खूप गरजेचे आहे। तर बघू शकता, आता जिथपर्यंत ही मोठी निब्बर काडी आहे, मोठा खोड आहे, तर तिथपर्यंत आपल्याला याची पेस्टिंग करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे हातानं थोडंसं अवघड आहे, पण याला तुम्ही आपला जो स्प्रे पंप आहे, तर त्या पंपानंसुद्धा अशा प्रकारे त्याचं मिश्रण करून सनी आपण पूर्ण खोडाला पेस्टिंग करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आता हीच ती वेळ आहे जी वर्षातून आपल्याला 2 ते 3 वेळा पेस्टिंग ही करणं खूप गरजेचं आहे। तर तुम्ही अशा प्रकारे पेस्टिंग करू शकता। धन्यवाद शेतकरी मित्र।